जमजम न्यूज इंडिया चैनल में आपका स्वागत है। महाराष्ट्र राज्य के पद्म भूषण सांसद श्री शरदचंद्र जी पवार इनके 84वें जन्मदिन के अवसर पर आयोजित 84 उत्कृष्ट विद्यार्थियों का सम्मान कार्यक्रम सोलापुर राष्ट्रवादी कांग्रेस के शहर अध्यक्ष सुधीर खरटमल इनके हाथों से दिया गया। कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में भरत जाधव, पूर्व महापौर नलिनी चंदेले, जनार्दन कारमपुरी, शंकर पाटिल, महिला कांग्रेस अध्यक्ष सुनीता रोटे आदि उपस्थित थे। माजी महापौर UN बेरिया ने प्रतिभागियों का परिचय एवं स्वागत किया, कार्यक्रम का उद्देश्य बताया। इसके बाद मुख्य अतिथियों को पुष्पगुच्छ देकर सम्मानित किया गया। उन्होंने शरदचंद्र जी पवार के राजनीतिक, सामाजिक और शैक्षणिक कार्यों का उल्लेख करते हुए कहा कि देश और महाराष्ट्र राज्य के विकास में उनका योगदान बहुमूल्य है। इस कार्यक्रम में 84 उत्कृष्ट विद्यार्थियों को संस्था की ओर से सम्मान चिन्ह और उपयोगी स्कूल बैग देकर सम्मान किया गया। कार्यक्रम में इस्माइल शेख, अल्लाह बकश मनियार, रजाक मकानदार, जाकिर मनियार, नागेश स्वामी, छगन बनसोडे, सिद्धरामप्पा उमरजे, इरन्ना यलमानी, वंदना भागनारे, नागनाथ क्षीरसागर, भैरवनाथ शिंदे अन्य उपस्थित थे। कार्यक्रम का संचालन इम्तियाज वलशंकर ने किया और धन्यवाद ज्ञापन सूर्यकांत शेरखाने इन्होंने किया। ब्यूरो रिपोर्ट, जमजम न्यूज इंडिया। आज काय सांगितलं की आपण हा कार्यक्रम करूया विद्यार्थ्यांसाठी, तर विद्यार्थ्यांना मला काय सांगायचं, सोलापूर शहर हे आपण छोटं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार यांचा 85वा वाढदिवस आज या आपल्या महाराष्ट्राबरोबर सर्व देशामध्ये साजरा होत आहे। आणि त्यानिमित्तानं आज आपल्या सोलापूर शहरामध्ये अनेक कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। विशेषतः गोरगरिबांना मदत करणे, आश्रमच्या मुलामुलींना त्या ठिकाणी जेवण देणे किंवा त्यांना भोजनाची व्यवस्था करणे, रक्तदान शिबिर आयोजित करणे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून तो आज या ठिकाणी कॉम्रेड बेरिया शैक्षणिक संकुलामध्ये 84 उत्कृष्ट विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्मृतिचिन्ह आणि उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून मेमेंटो, त्याचबरोबर त्यांना सॅक बॅग देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये जाणता राजा म्हणून साहेबांची ओळख आहे। 4 वेळा ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत। आज 84 वर्ष झाले तरी महाराष्ट्र नाही तर देशामध्ये सतत दौरा करणारे, शेतकऱ्यांचे, गरिबांचे, महिलांचे, विद्यार्थ्यांचे, सांस्कृतिक क्षेत्रातले प्रश्न सातत्याने सोडवणारे आणि महाराष्ट्राचा विकास करणारे, महाराष्ट्राला एक उंच शिखरावर नेणारे असे एक थोर व्यक्तिमत्व त्यांचा वाढदिवस साजरा करताना आम्हा सगळ्यांना अत्यंत आनंद होत आहे। आणि सर्व समाज उपयोगी गोरगरिबांना मदत करणारे कार्यक्रम आज आम्ही या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। साहेबांना उदंड आयुष्य लाभो आणि अशीच साहेबांनी या ठिकाणी जनतेची सेवा या ठिकाणी करीत राहावं अशा तऱ्हेचं मी या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देतो।